5 विषयांच्या गुणाची सरासरी दिली आहे 65. पहिल्या 4 विषयाचे गुण दिले आहे. विचारलं 5व्या विषयामध्ये किती गुण मिळावे. बघा 4 विषयांचे गुण दिले आहे. पहिला विषय 60, दुसऱ्यामध्ये 65, तिसऱ्यामध्ये काय 70, चौथ्यामध्ये 69, पाचव्यामध्ये किती आपल्याला माहित नाही, एक्स मानले आपण. सर्वांची गुणांची सरासरी किती आली पाहिजे म्हणते 65. सरासरी म्हणजे नेमकं काय होते मित्रांनो, लक्षात ठेवा. सरासरी म्हणजे काय होते तर समतल करणे म्हणजे समान करणे. म्हणजे एखाद्या विषयामध्ये जर आपल्याला 5 जास्त गुण मिळाले असेल तर दुसऱ्या विषयामध्ये जर आपण 5 कमी करून टाकले तर आपल्याला काय होते, समान होते म्हणजे समतल होते, सारखे होते. बघा प्रश्नामध्ये समजावतो तुम्हाला. सरासरी किती दिली आपल्याला 65. 65 पेक्षा ही संख्या किती कमी आहे तर 5 ने कमी आहे. 65 पेक्षा ही का संख्या किती कमी जास्त आहे तर 0 कमी जास्त आहे. 65 पेक्षा ही संख्या किती जास्त आहे तर 65 पेक्षा ही संख्या 5 ने जास्त आहे. 65 पेक्षा ही संख्या 4 ने जास्त आहे. ठीक आहे इथपर्यंत. ओव्हरऑल जर इफेक्ट पाहिला इथं 5 कमी 5 जास्त तर काय झाले, कॅन्सल झाले. 4 ने जास्त झालं. ओव्हरऑल जर पाहिलं तर आपल्याला 4 ने जास्त. तर ही जी काही संख्या असेल एक्स नावाची, ही संख्या काय असेल, साहजिकच इथे 4 जास्त झाले तर इथं आपल्याला 4 कमी करावं लागेल. कोणापेक्षा तर जी आपल्याला सरासरी दिली आहे त्याच्यापेक्षा 4 न कमी असेल ही संख्याची किंमत. बघा 65 सरासरी दिली आहे त्याच्यापेक्षा 4 न कमी म्हणजे ही संख्या काय असेल 61. 61 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणखी एक प्रश्न समजतो बघा. 20, 40, 70, 70, 80 या संख्याच्या सूचीमध्ये कोणती संख्या मिळवावी ज्यामुळे सर्व संख्यांची सरासरी आली पाहिजे म्हणजे 66. बघा 20 दिली आहे, नंतर दिली आहे 40, नंतर दिली आहे 70 आपल्याकडे, नंतर परत 70 आहे, नंतर दिले 80. या संख्याच्या सूचीमध्ये आणखी एक कोणती संख्या ऍड करावी आपल्याला माहित नाहीये. सर्वांचा ऍव्हरेज किती आला पाहिजे म्हणजे 60. सर्वांची सरासरी किती आली पाहिजे 60. बस आपण कंपॅरिझन करायचं किती कमी जास्त आहे. 60 पेक्षा ही संख्या किती कमी आहे तर ही संख्या जर पाहिला तर 40 कमी आहे. 60 पेक्षा ही संख्या जर पाहिला तर किती कमी येतात 20 कमी येतात. 60 पेक्षा ही संख्या किती जास्त आहे तर 10 जास्त आहे. ही संख्या 10 ने जास्त आहे. ही संख्या जर पाहिला तर ही किती जास्त आहे तर 20 ने जास्त आहे. ठीक आहे. ओव्हरऑल जर इफेक्ट पाहिला तर बघा इथं 20 कमी आणि इथे 20 जास्त. 20 कमी 20 जास्त तर कॅन्सल होऊन गेले. इथं काय झालं 40 कमी आणि या 10 आणि 10 काय होतात 20 जास्त. अजूनही जर पाहिलं तर आपल्याला किती कमी येतात 20 कमी येतात. बघा हे 40 आहे, हे 20 आहे, हे मायनस आहे, हे प्लस आहे. तर मायनसचं चिन्ह राहणार आपल्याला म्हणजे 20 काय झाले कमी झाले, 20 काय झाले कमी झाले. तर ही संख्या दुसरी तिसरी काही नसेल तर इथे 20 ने जास्त करावं लागेल. 20 ने जास्त. जर इथे 20 कमी भरत तर इथे काय असेल 20 ने जास्त. कोणापेक्षा तर सरासरीपेक्षा 20 ने जास्त असेल म्हणजे सरासरी दिली आहे 60, त्याच्यापेक्षा 20 ने जास्त म्हणजे किती असणार 80.